नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 ऑगस्ट 2025 आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे. आपण सांगितलं होतं की 31 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होईल, तर तसं घडलंय. शेतकऱ्याच्या पाळ्या देखील चालू आहे. आता खूप शेतकऱ्याचे फोन येईल, तर मग आता पाऊस कधी येईल? तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज 5 ऑगस्टला देखील राज्यात काही भागात पाऊस पडणार आहे. मग ते कुठं पडणार आहे तुम्हाला सांगतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी थोडाफार पडणार आहे. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याकडे आहे, सांगली जिल्ह्याकडे आहे, इकडं मंगसुळी कर्नाटक तिकडं आहे, तिकडं देखील आहे. म्हणजे आज देखील सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर, शिरोळ कारखाना त्या परिसरामध्ये एक आज पाऊस पडणार आहे. म्हणजे 5 ऑगस्टला तिकडल्या भागात थोडा पाऊस आहे. पण राज्यात मग आता पाऊस कधी येणार आहे? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आणखीन 1-2 दिवस कामं करायला वेळ आहे. मग आता पाऊस कधी येणार आहे? तर 8 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट म्हणजे ह्या 12 दिवसामध्ये, म्हणजे 8, 9, 10, 11 पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, परत 2 दिवस उघड देईल. त्याच्यानंतर 14 ते 18च्या दरम्यान परत ते मग मोठा पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात आहे. पण आता हे जे आता उद्याचा जे 8 तारखेचा पाऊस येणार आहे, काही ठिकाणी 7ला देखील येणार आहे. मग हा कुठं पडणार आहे? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला आपण काय करू, हा पाऊस ज्या भागात पडला नाही त्या भागात पडणाऱ्या शेतकऱ्याला समाधान भेटणार आहे. मग सांगायचं झालं तर आपण काय करू, सुरुवातीला घेऊ यवतमाळ जिल्ह्याकडे चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे पडणार आहे, हिंगोलीकडे पडणार आहे, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पडणार आहे, लातूर जिल्ह्यात पडणार आहे, धाराशिवकडे आहे, बीड जिल्ह्यात आहे, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आहे, सांगली सातारा, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर कडाष्टी या भागात देखील आहे, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग बुलढाणा, जालना, संभाजीनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपासनं सगळे जास्त प्रमाण तुम्हाला सांगू इच्छितो. जास्त प्रमाण मग लातूर जिल्ह्यात एक आहे, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आहे, हिंगोली जिल्ह्यात आहे, परभणी जिल्ह्यात आहे, लातूर जिल्ह्यात आहे, बीड जिल्ह्यात आहे, सोलापूर जिल्ह्यात आहे, धाराशिव जिल्ह्यात आहे, सांगली, सातारा, कर्नाटक, बेटकिया म्हणजे तेलंगणात जरा जास्त आहे. म्हणजे ह्या इकडल्या म्हणजे दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे हे पाऊस जास्त आहे, कारण की पाऊसच दक्षिणेकडून यायला आहे. तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जे एक मन आहे ना, तळ राखणारा पाणी पितो, तसंच मग पाऊसच दक्षिणेकडून येणार आहे, मग दक्षिण भागात जास्त पडणार आहे, म्हणून ह्या लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर परत पुन्हा हे पाऊस काय होणार आहे, थोडं पुढं सरकणार आहे. मग तो कसा पुढं सरकणार आहे, मग इकडं जामखेड, कर्जत, आष्टाडा, आष्टी, त्याच्यानंतर दोन, बारामती, तसा तो पाऊस पुढं सरकत अहिल्यानगरकडे जाणार आहे. म्हणजे अहिल्यानगर, राहता, शिर्डी, कोपरगाव, असा करत निपाळ, नाशिक इकडं भागामध्ये तिकडं थोडा कमी होत जाईल, पण तिकडं देखील पाऊस पडणार आहे. आणि पिकाला मात्र जीवदान ठरणारा हा पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज लागायचा. आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे खूप फोन आले की आमच्या भागामध्ये कोपरगाव, राहता, शिर्डी, श्रीरामपूर या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे. तर त्यांना सांगू इच्छितो का आता उद्याचा 8, 9, 10, 11चा जे पाऊस येईल त्याच्यामध्ये देखील तुम्हाला पडणार आहे. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा या शेतकऱ्याचे फोन आहेत की आम्हाला आता पावसाची नितांत गरज आहे. तर त्यांना देखील हे 8, 9, 10, 11चा पाऊस त्यांना देखील चांगला म्हणजे पिकाला जीवदान ठरणार असा पडणार आहे, म्हणून हा अंदाज आहे. पण जास्त पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्राकडे राहणार आहे. दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून जरा जास्त राहणार आहे. आणि त्याच्यानंतर जे 14 ते 18च्या दरम्यान येणार आहे ते मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागे जशी परिस्थिती झाली ना, समजा पूर परिस्थिती, तसं ती 14 ते 18चा ते पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांनी काय करायचं, आता ह्या 2-3 दिवस काय होणार आहे, उघाड आहे तसे तितक्यामध्ये तुम्ही काय करा, शेतीची कामं करून घ्या, फवारण्या करून घ्या, खतं घालायचं तर ते देखील घडून घ्या. पावसाचं काम करतो म्हणून आपण आपले कामं करणे सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. तसेच आज आहे 5 ऑगस्ट. मग आपण तर पावसाची तारीख 8, 9 तारखेपासून सांगितलेली, पण काय असतं की पाऊस लवकरच सुरू होतो सगळीकडे. मग काय होतं त्याच्यामुळे मग 5, 6, 7च्या दरम्यान तुम्हाला सांगतो ह्या 3 दिवसात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्या. पण तो पाऊस सर्वदूर नसणार आहे, फक्त भाग बदलत पडणार आहे. म्हणजे मोठ्या थेंबाचा येईन, स्पीड नाही येईन, पण शेतातून लगेच पाणी बाहेर निघणार आहे, त्याच्यामध्ये इतकी स्पीड असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. या पावसामध्ये विजाचं प्रमाण जास्त देखील असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र आता ना ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील
हे पाऊस पडून जाईल. म्हणजे कोपरगाव देखील श्रीरामपूर या भागामध्ये बरेच भाग असा आहे की तिथं आतापर्यंत पावसाळा गेला तरी तिथं पाऊस नाही. तुम्हाला बघा, मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो की एक तुम्ही टिप लक्षात घ्या जा. 15 मे ते 30 मेच्या दरम्यान, समजा उन्हाळ्यामध्ये जिथं पाऊस समजा जास्त पडला, उदाहरण सांगतो 15 मे ते 30 मे दरम्यान, तर हे आमचं गुगळी धामणगाव आहे. आमच्या गावाला पाऊस खूप पडला आणि बाजूला हिसी गाव आहे बघा, तिथून 3 किलोमीटरनं. त्या हिसीला जर नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आम्हाला दररोज पाऊस पडणार आणि त्यांना सोडून देणार. मग त्यांना फक्त पिकाला जीवदान भेटणारच पाऊस पडतो आणि त्यांना आम्हाला आमच्या इकडे पाऊस पडणार दररोज दिसतं, म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर 15 मे ते 30 मे दरम्यान जे पाऊस पडतो ना, तो निर्णायक असतो. ज्या जिल्ह्यात जास्त पडला तिथं जास्तच पाऊस पडतो, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. आणि ज्या एखाद्या जिल्ह्यात ओढे नाले वाहिले आणि एखाद्या जिल्ह्यात ओढे नाही वाढले, तर ज्या ठिकाणी ओढे नाले वाहिले त्या ठिकाणी जास्त पडतो, हे लक्षात यायचं. आणि राज्यात सांगायचं झालं तर 5, 6, 7 आज देखील पाऊस थोडा वाढणार आहे. उद्याच्याला आणखीन वाढणार आहे आणि परवाच्याला आणखीन वाढणार आहे. असं वाढत 12 तारखेपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस यापून टाकणार आहे. म्हणजे दररोज वेगवेगळा भाग धरत सगळीकडे शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्याचा एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद. पाहू शकता, हे आपला 3x1 कापूस आहे. एकदाच खत दिलेला आहे. फवारण्यानंतर 4 झाले, त्याच्यानंतर फवारण्या 4 झाल्यात, खत एकदा दिलेलं आहे, पाळ्या 3 झाल्यात, खुरपणं 2 झालेले आहेत. आणि पाहू शकता आपला हे कापूस आहे असं पिकालेलं आहे. जे शेतकरी कापूस करतात त्यांना एक सांगतो की असं पानाला पान लागलं की याचं वाढ बंद करणारं एक औषध मारून टाक जा. पानाला पान लागलं की याचं वाढ बंद करायची, म्हणून असं केल्याच्यानंतर सगळ्यात चांगला त्या कापूस होतो. आपल्या धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिकल्या सिन्नर भागातल्या शेतकऱ्याचे फोन आले होते, आमच्याकडे पाऊस येईल का नाही. तर त्यांना सांगू इच्छितो, तुमच्याकडे देखील 9, 10, 11, 12, 13च्या दरम्यान तुमच्याकडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, चाळीसगाव तालुका, त्याच्यानंतर कळवण, निफाड, नाशिक, त्याच्यानंतर लासूर या भागामध्ये तुमच्याकडे देखील 9 ते 12च्या दरम्यान पाऊस येणार आहे, म्हणून तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी. त्याच्यानंतर आपण परत काय करू, विदर्भाकडे देखील मध्ये 9 तारखेच्या नंतर 10 ते 16च्या दरम्यान मध्ये पूर्व विदर्भ, पश्चिमी विदर्भाकडे चांगला पाऊस येणार आहे. आणि सांगायचं झालं तर सुरुवातीला पूर्व विदर्भाकडे घेऊ. पूर्व विदर्भाकडे सांगायचं झालं तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या भागाकडे तुम्हाला सांगू इच्छितो 14 ते 16च्या दरम्यान तुमच्या भागाकडे चांगला पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे म्हणजे बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, अमरावती जिल्हा ह्या 5 जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो की 9 तारखेपासून ते 12 तारखेच्या दरम्यान म्हणजे वेगवेगळ्या भागात दररोज पावसाची हजेरी लावणार आहे. वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, पण पिकाला समाधानकारक असं जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर या भागाकडे मग सांगायचं झालं तर तसं तर 8 तारखेला मध्यरात्रीच्याला पाऊस सुरू होईल, पण 9 तारखेपासून चांगला पाऊस येईल. म्हणून म्हणतो माझी शेतकऱ्याला तुम्ही काय करा, शेतीची कामे करून घ्या. त्याच्यानंतर बुरहानपूर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये बुरहानपूर शेतकऱ्यांचे फोन आले होते की आमच्या बुरहानपूर मध्य प्रदेश खंडवाकडे पाऊस कधी येईल. तर त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 13, 14, 15च्या दरम्यान तुमच्याकडे देखील 13, 14, 15 ऑगस्टला तुमच्याकडे देखील पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्या. त्याच्यानंतर बेळगाव, निपाणी, बेटकीळ या शेतकऱ्याचे फोन आले होते.